सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17वा. तरी लोहांचे अंग तूक न तोडितांची कनक, केले जैसे देख परिसे तेने, तैसे न दुखविता सेजे, जावळिया सुख निपेजे, ऐसे साधुत्व का देखिजे, बोलणा जिये. पाणी मुदल झाडा जाये, तृष्णते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होय सर्वांही हित, जोडे अमृताची सूरसरी, तै प्राणांते अमर करी, स्नाने पाप तापवारी, गोडीही दे, तैसा अविवेकुही पिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे, पियुषी जैसी, जरी कोणी करी पुसणे, तरी होवावो ऐसे बोलणे, नातरी अवर्तणे निगमो का नाम, ऋग्वेदाधी तिन्ही प्रतिष्ठजती, वाग्युभवनी केली जैसी वदनी, ब्रह्मशाळा, नातरी एखादे नाव, तेची शैवका वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव, तप जाणावे. आता तप हे मानसिक, तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक, नायको तो. तरी सरोवर तरंगी, सांडिले आकाशमेघी, का चंदनाचे उर्गी उद्यान जैसे, नाना कळ वैशभ्ये चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू, नातरी क्षीरसमुद्रू मंदरा चळे, तैसी नाना विकल्प जाळे, सांडूनी गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे, तपने वीण प्रकाशू, जाडे वीण रसी रसू, पोकळी वीण अवकाशू, होय जैसा, तैसी आपली सोय देखे, आणि आपली या स्वभावा मुके, हिंवली जैसी अंगिके, हिवोनेदी निजांग, मग नचलते कळंके वीण, शिशिबिंब जैसे परिपूर्ण, तैसी चोखी शृंगारपण मनाचे जे, बुजाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धापकाप, तेथ केवळ झाली वाफ निजबोधाची, म्हणून विचारावया शास्त्र, रहाटवावे जे वक्त्र, ते वाचेचेनी सूत्र हाती न धरी, ते स्वलाभ लाभलेपणे, मनपणाही धरू नेणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज, तेथके उठती ते भाव, जी इंद्रिय मार्गी धाव, घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते, म्हणून तये मानसी, भावशुद्धीची असे अपेसी, रोमशुची जैसी तळ हातासी, काय बहु बोलो अर्जुना, जै हे दशाये मना, तै मनस्तपोभिधाना पात्र होयती, परी ते असो हे जाण, मानस तपाचे लक्षण, देवो म्हणे संपूर्ण सांगितले. एवं देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविध तात्वे, ते सामान्य तपतुते परिसविले गा. आता गुणत्रय संगे, हेची विशेषी त्रिविधी रिगे, तेही ऐक चांगे प्रज्ञाबळे. तरी हेची तप त्रिविधा, जे दाविले तुझ प्रबुद्धा, तेची करी परिपूर्णा सांडूनी फळ, जे पुरतिया सत्वशुद्धी, अचरी जे असक्त बुद्धी, तै तया तेती गा प्रबुद्धी, सात्विक म्हणिपे, नातरी तपस्तापणे लागी, दुजेपण मांडूनी जगी, महत्वाद्रीच्या शृंगी बैसावया, त्रिभुवनी चिया सन्माना, न वचावे ठाया आणा, धुरेचिया आसना भोजना लागी, विश्वाचिया स्तोत्रा, आपण होवावया पात्रा, विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे, लोकांचिया विविध पूजा, आश्रयो न धरावया दूजा, भोग भोगावे ओजा महत्वाचिया, अंग बोल माखुनी तपे, विकावया आपण पे, अंगहीन पडपे, जिया परी हे असो धनमानी आस, वाढवुनी तप किजे सायास, तै तेची तप राजस बोली जे गा, परी पहुरणी जे दुहिले, तै ते गुरुन दुभेची व्याले, का उभे शेत चारिले पिकावया नुरे, तैसे फोकारिता तप किजे जे साक्षेप, ते फळितंब सोप निशेष जाय, ऐसे निर्फळ देखुनी करिता, माझारी सांडी पंडुसुता, म्हणून नाही स्थिरता तपातया, एरवी तरी आकाश मांडी, जो गरजोनी ब्रह्मांड फोडी, तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे, तैसे राजस तप जे होय, ते फळी कीर वांज जाये, परी आचरणही नोहे निर्वाहते गा. आता तेची तप पुढती, तमासाचिये रीती, पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी किजे, केवळ मूर्खपणाचा वारा, जीवी घेऊन धनुर्धरा, नाप ठेवी जे शरीरा वैरियाचे, पंचाग्नीच्या दडगी, खोलवी जती शरीरा लागे, का इंधन किजे हे आगी अंतु लावी, माथा जळी जळी गुगळू, पाठी घाली जती गळू, अंग जाळीती इंगळू जळत भीता, दौकडोनी श्वासोच्छ्वास, किजती वायाची उपवास,
का खेपती गुमाचे घास अधोमुखे, हिमोदके अंकठे, खडके सेवे विजती तटे, तितया मासाचे चिमुटे तोडिती जेथ. ऐसी नाना परी हे काया, घाय सुता पै धनंजया, तपकी जे नाशवावया पुढिला ते. अंग भरे सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंडखंडा, का आड जालिया ते रगडा करी जैसा. तेवी आपुलिया आटनिया, सुखे असतया प्राणिया, जियावया शिराणिया किजती गा. किंबहुना हे ओखटी, घेऊनी क्लेशाची हातवटी, तप निफजे ते किरटी तामस होय. एवं सत्वादिकांच्या अंगी, पडिले तप तिही भागी, झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा, आले म्हणून पैगा, करू रूप दानलिंगा त्रिविधा तया. एथ गुणाचेनी बोले, दानही त्रिविध असे झाले, तेही ऐक पाहिले सात्विक ऐसे. तरी स्वधर्मा अंतवते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जालिया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखतसे. अनर्घ्य रत्न हाता चढे, तै भंगाराची ओढी पडे, दवनी जाली तरी न जोडे लेते अंग. परिसन सद्रुह संपत्ती, हे तिने एकी मिळती, पै भाग्य धरी उन्नती आपुल्या विशी. तैसे निफज वावया दान, जे सत्वासी ये संवाहन, तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेसी, होवावो कुरुक्षेत्र काकाशी, ना तरी तुके जो इयेसी, तो देशही हो. तेथ रविचंद्र हु मेळू होता, पाहे पुण्य काळू पा तया सारिखा निर्मळू. अनुनी झाला तैसा काळी तिये देशी, होवाई पात्र संपत्ती ऐसी. मूर्ती आहे धरिले जैसी, सुचित्वेची का. आचाराची मूळपीठ, वेदांची उतारपेठ, तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया. मग तयाचे ठाई वित्ता, निवर्त व्हावी स्वसत्ता, परिप्रिया पुढे कांता रिगे जैसेनी. का जयाचे ठेविले तया, देऊने होई जे उतराइया. नाना हडपे विडाराया दिदला जैसा, तैसेनी निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे. किंबहुना हवे नेदावे उठो, आणि दान जया द्यावे, तया ते ऐसिया पहावे. जया घेतले नुमचवे, कायसे नेही, साध घातलिया आकाशा, नेधी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा. एरीकडे नातरी उदयाचिये भूमिके, अफळली नेनी कंदुके, उधळोनी कौतिके न येईजे हाता. नाना वसो घातला चारू, माथा तुरंविला बुरू, न करी प्रत्युपकारू जियापरी. तैसे दिदले दातयाचे, जो कोणेही अंगे नुमचे, अर्पेलया साम्यतयाचे की जे पैका. ऐसिया जे सामग्रिया, दान निफजे वीरराया, ते सात्विक दानवरिया सर्वांही जाण. आणि तोची देशू काळू, घडे तैसाची पात्र मिळू. दान भागोई निर्मळू न्यायगती. परिमनी धरुनी दुभते, चारिजे जेवी गायिते, का पेव करुनी आईते पेरू जाईजे. नाना दिठी घालूनी आहेरा, अवंतू जाईजे सोयीरा, का वान धाडीजे घरा वोवसी याचे. पै कळांतर गाठी बांधीजे, मग पुढ लांजे काजकीजे, पूजा घेऊनी रसू दिजे पीडितांसी. ऐसे जया जे दान देणे, तो तेणेची गा जीवने, पुढती मुंजावा भावे येणे दिजे जे का. अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचो न शकता, मिळे जै पंडुसुता द्विजोत्तमो. तरी कवड्या एकासाठी, अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाचिये. तेवेची पारलौकिके, फळे वांछिजती अनेके, आणि दिजे तरी भुके एकाकी नोहे. तेही ब्राह्मणू नेओसरे, की हानीचेनी शिणे झांसुरे, सर्वस्व जैसी चोरे नागवुनी नेले. काय बहु सांगो सुमती, जे दिजे या मनोवृत्ती, ते दानगात्री जगती राजसपै. मग मेच्छांचे वसोटे, दानांगे हन कैकटे, का शिबिरे चोहटे नगरीचे ते. तेही ठाई मिळणी, समयो सांज वेळू का रजनी, तेव्हा उदार होनी धनी चोरी येच्या. पात्रे भाट नागारी, सामान्य स्त्रिया का जुवारी, जिये मूर्तिमंते भुररी भुले तया. रूपानृत्याची पुरवणी, ते पुढा डोळे भारणी, गीत भाटीत तो श्रवणी कर्णचपू. तया ही वरी अळूमाळू, जै घे फुला गंधाचा गुगळू, तव ब्रह्माचा तो वेताळू अवतरे तैसा.
तेथ विभांडून या जग आणिले पदार्थ अनेक तेने घालू लागे मातंग गवा दिसी. एवं ऐसेची जे जे देणे ते तामसज्ञास मी म्हणे आणि घडे दैवगुणे आणि कही एक. विपाये गुणाक्षर पडे टाळिये कावळ्या सापडे तैसे तापसा पर्व जोडे पुण्यदेशी. तेथ देखुनी तो अथिला योग्य मार्गेही आला तोही दर्शा चढला भांबावे जरी. तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी स्वये ना करी ना करवी अर्ध्याधिक आलिया न खली बैसो. तेथ गंधाक्षदांचा काय अतिसो हा अप्रसंगो कीर असो तामसी नरी. पै ओळविजे ऋणाईतू तैसा झकवी तयाचा हातू तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ. आणि जया दे किरीटी तया ते उमानी तयासाठी मग कबूलो का लोटी अवज्ञाची. हे बहु असो यापरी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान. ऐसी आपुलाला चिन्हे अलंकृते तिन्ही दाने दाविली अवधानी रजतमाया. तेथ मी जाणत असे विपाये तुगा ऐसे कल्पशील मानसे विचक्षणा. जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोख येर बोलावी. परी नोसंतिसा विवसी भेटी नाही निदिसी का धून साहता जैसी वाती न लगे. तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड ते भेदणे याते केड म्हणावे का. आम्ही श्रद्धाजी दानात हे समस्तही क्रिया जात सांगितले का व्याप्त तिन्ही गुणी. जेथ भरोसोनी तिन्ही न सांगोनी ऐसे मानी परिसत्व दावा वया दोन्ही बोलयो येरे. जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडतासी दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्यारोप. तैसे रजतम विनाशे दिसे जे उत्तम दिसे ते सत्व हे अपेसे फवासी ये. एवं दावा वया सत्व तुझ निरूपुले तमरज ते सांडुनी सत्वे काज साधी आपले. सत्वेची येणे चोखाळे परी यज्ञ दिके सकळे पावसी ते करतळे आपुले निज. सूर्ये दाविले साते काय एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय नेदी. हे कीर आवडता विखी शक्ती सत्वी आथी निकी परी मोक्षेसी एकी मिसळणे जे. तू एक अनाची आहे तयाचा मोक्ष सवावो जे लाहे तै मोक्षाचाही दोघे गावी सरते. पै भांगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैसी सरे जियापरी. स्वच्छ शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी पवित्र सत्व संबंधे तीर्थाचेनी. नै हो का भलतैसी थोरी परी गंगा जे अंगीकारी तैसी तिये सागरी प्रवेशुगा. तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची ये भेटी न पडे आडकाठी तै वेगळे आहे. हा बोलू ऐकत खेवी अर्जुना अधीन माये जीवी देणे देवे कृपा करावी. सांगते ते तेथे कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती जेणे सात्विक ते मुक्ती रत्न देखे. तरी अनादि परमब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पेयसे. ते किरी अधाम अजाती परी अविद्या वर्गाची ये गती. माझी ओळखावया श्रुती पूर्ण केली ते. उपजली या बाळकासी नाव नाही तयांपासी ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. कष्टिले संसार शिणे जे देवो येती गाराणे तया ओ दे नाणे जेणे. तो संकेतू हा ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा. ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे मग दाविनेली जेणे एके. ब्रह्म आळविले कौतिके मागा असत ठाके पुढा उभे. परी निगमाचळी शिखरी उपनिषद पदार्थ नगरी आहाती जे ब्रह्माच्या एका हरी तयांसीच फळे. हेई असो प्रजापती शक्ती ते सृष्टी करीती जे ह्या एका आकृती नामाची ये. पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेड सा ब्रह्म ऐकला होता. मज ईश्वरा ते नोखळे ना सृष्टीही करू न शके तो थोरू केला एके नाम जेणे. जयाचा अर्थू जीवधाता जे वर्णत्रयीची जपता विश्वसृजन योग्यता आली तया. तेधवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिदले शासन यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले. पाठी नेनो किती येर स्रजिले लोक अपार जाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. ऐसे नाम मंत्रे जेणे धातया अडंच करणे तयाचे स्वरूप ऐके म्हणे श्रीकांतू तो. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणयो आदिवर्णो बुजा आणि सत्कारू जो दुजा तिजा सत्कारू. एवं ओम तस्य दकारू ब्रह्मनाम
जे त्रिप्रकारू हे फूल तुरंगी सुंदरो उपनिषदते येणेसी गा होनी एक जे चाले कर्म सात्विक ते कैवल्याते पाईक घरीचे करी परी कापुराचे थळीव आणून देईल दैव लेवो जाणिलेली आडव तेथ असे बापा तैसे आदरी जेल सत्कर्म उच्चारेल ब्रह्मनाम परी नेणी जेल जरी वर्म विनियोगाचे तरी म्हणताचिया कोडी घरा आलियाही ओडी मानू नेणता परवडी मुद्दल तुटे का ल्यावता चोखट टीक भांगार एकवट घालूनी बांधली मोठ गळा जेवी तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे विण काम विफळ होय अगा अन्न आणि भूक पासी असे परिदेख जेवू नेनता वाळक लंघनाची की स्नेहा सूत्र वैश्यनरा झाली याची संसारा हातवटी नेनता विरा प्रकाशू नोहे तैसे वेळे कृत्त पावे तेथींचा मंत्रही आठवे परी व्यर्थ न आवगे विनियोगे विन म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्मनाम एक विनियोगू तो ऐक याचा आता तरी या नामीची अक्षरे तिने कर्म आदिमध्य निदाने प्रयोजावी पैस्ताई ही त्यांनी हेची एक हातवटी घेऊन हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ब्रह्मेसी हो आ वया एकी तेन वंचती यज्ञदिकी जे चाळवले ओखळी शस्त्रांची या तो आधी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती अगवाटे क्रियांची अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणयो जाणावा कर्मारंभी उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हन हुताशे यजती पैते आहवनी यादी वन्नी निक्षेपरूपी हवनी यजती पै विधानी पुढे होवनी किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करीती नावडते या त्याग उपाधींचे का न्याये जोडीला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने अथवा एकांतरा कृस्त्री चंद्रायने मासोपवासी शोषोनी या धातू राशी करीती तपे एवं यज्ञ दान तपे जिये गाजिती बंधरूपे तीहीच होय सोपे मोक्षाचे तया स्थळी नावा जिया दाटीजे जळी तयांची जेवी तरीजे तेवी बंधकी कर्मे सुटीजे नामे येणे परी हे असो ऐसिया या यज्ञदानादी क्रिया ओंकारे सावाईलिया प्रवर्तती तिया मोटकिया जेतफळी रिगो पाहती न्याळी प्रयोजती तेथे तिये काळी तच्छब्दुतो ओम सर्वाही जगा परते ते एक सर्वही देखते ते तच्छ शब्दे बोलिजे ते पैल वस्तू ते सर्वाधिकत्वे चित्ती त्रद्रूप धावुनिया सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया फळेची क्रिया इया तेची होतू आम्हा भोगावया काहीही नुरो ऐसेही तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे अंग झाडी तीन ममे येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्म ते कर्म क्रीर ब्रह्माकारे झाले तेनेची नसरे जे करीतेने दुसरे आहे म्हणून मीठ अंगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे तैसे क्रमे ब्रह्माचारे गमे ते द्वैत आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे देवो आपुलेनी तोंडे बोलती वेदे म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सच्छब्द या ऋणा दोषे ठेविला देवे तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोगी आहे तोची ऐका होये तैसा सांगो तरी सच्छब्दे येणे आटुनी असताचे नाणे दावी जे अवंग्य वाणे सत्तेची रूप जे सत्तादी काळदशे होऊ नेण्याची अनारिसे आपण आपण असे अखंडित हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपे सोये लाभे जयाची तेनेसी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखीचे करुणी सम ऐक्य बोधे तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गळूनी होई जे एकसरे सन्मात्राचे ऐसा हा अंतरंगो स्वच्छंद शब्दाचा विनियोग
जान म्हणे श्रीरंगू मीना म्हणे हो, ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे, म्हणून ही बोलणे देवाचीची. जाता आणि कही परू स्वच्छब्दू हा अवधारी, सात्विका कर्मा करी उपकारू जो, तरी सत्कर्मे चांगे चालिली, अधिकार बघे तरी एकादेखा अंगे, हिनवती जे ते उणे एके अवयव, शरीर ठाके अवघे, का अंगहीन भांडावे रथाची गती, ऐसे एकेची गुणे विन संतची परी असंतपण, कर्म धरिगा जाण जिये वेळे, तेव्हा ओंकार सत्कारी सवाईला, हा चांगी परी सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू, ते असतपण फेडी आणि सद्वा वाचिने रूढी, निज सत्वाची ये प्रौढी सच्छब्दू हा, दिव्या औषध जैसे रोगिया, का सावजो हे भंगलिया, सच्छब्दू कर्मा व्यंगलिल्या तैसा जाण, अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे, चुकोनी पडे निशब्दे वाटे हन, चालत याही मार्गू सांडे पारखिया अखरे पडे, रहाटी माझी न घडे काही काही, म्हणून तैसी कर्मा राभ्यस्य सांडे सीमा, असाधुत्वाची या दुर्मना येवो पाहेजे, तेथ गा सच्छब्दू येरा दोही परीस प्रबब्दू, प्रजोईला करी साधू कर्माते यया, लोहा परिसाची खृष्टी ओहळा गंगेची भेटी, कामृता जैसी वृष्टी पियुषाची, पै असाधू कर्मा तैसा सच्छब्दू प्रयोगू विरेशा, हे असो गौरवच ऐसा नामाचा यया, घेऊन यतींचे वर्म जे विचारिसी हे नाम, ते केवळ हेची ब्रह्म जाणसी तू, पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलेण ते तेथ नेतेसे, जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात, ते तेव निर्विष्ट परब्रह्म, चोखट तयाचे अंतुवट, व्यंजक नाम परी आश्रयो आकाशा आकाशी का जैसा, या नाम नामे आश्रयो तैसा अभेदू असे, उदलिया आकाशी रवेची रविती प्रकाशी, नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी, म्हणून त्र्यक्षर हे नाम नवे जाण केवळ ब्रह्म, यया लागी कर्म जिजे किजे, ते आग अथवा दाने तपादिके गहने, तिये नि फजतू कान्योने होऊनी ठातू, परिसाचा वरकली, नाही चोखा किडाची बोली, तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्माची होती, उणिया पुरी याची परी, नुरेची तेथ अवधारी, निवडून येती सागरी जैसिया नदी, एवं पार्था तुझ प्रती ब्रह्म नामाची हे शक्ती, सांगितली उपपत्ती डोळसागा, आणि एकाकई अक्षरा वेगवेगळा विरा, विनुयोगी नागरा बोलितो रीती, आता एवं ऐसे सुमहिम म्हणती हे ब्रह्मनाम, जाणितले की सुवर्म राया तुवा, तरी येथून याची श्रद्धा उपलाविली हो सर्वथा, जयाचे आले बंधा उरोनेदी, जिये कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठिजे सिद्धी नियोगू, जेन अनिष्टला सांगू वेदची जाण, ना सांडुनी हे सोये मोडून श्रद्धेची वाहे, दुराग्रहाची त्राहे वाढवूनिया, मग अश्वमेध कोडी किजे, रत्ने भरून पृथ्वी दिजे, एकांगुष्टी ही तपिजे तपसहस्त्री, जळाशयाचेनी नावे समुद्र किजती नवे, परी किंबोना अवघे वृथाची ते, खडकावरी वर्षिले जैसे भस्मी हवन केले, का खेव दिदेले सावलिये ना तरी जैसे, चडकना गगन हाणी तले, अर्जुना तैसा समारंभू सुना, गेलाचे तो घाणा गाळिले गुंडे, तेथ तेल ना पेंढी जोडे, तैसे दरिद्र तेवडे, ठेलेची अंगी गाठी बांधिली खापरी, येथे अथवा पैलतिरी न सरोनी जैसी मारी, उपवासी गा तैसे कर्म जाते तेणे, नाही ही केणे भोगणे, तेत परतरू तो कवणे अपेक्षेचा, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनी की जो धांदा, हे असो सिणो नुसिधा दृष्टादृष्टी तो, ऐसे कलुष करी केसरी, त्रितापसी मिरत मारी, श्रीवीर नरहरे बोलिणे ते, तेथ निजानंदा भोवसा, माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्रू जैसा चांदी नेणी, अहो संग्रामो हा वाणिया, मापे नारांचिया आणिया, सुनी मास हे मवनिया जीवितेसे, ऐसिया समयी कर्कशे, भोगी जत स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदये हा नसे आणिके ठाई, संजयो म्हणे कौरवराया, गुणारिजो ये रिपुचिया, आणि गुरुही हा आमुचिया सुखाचा येथ, हा न पुसता हे गोठी
तरी देवो का सोडिते गाठी, तरी कैसेची आम्हा भेटी परमार्थेसी. होतो अज्ञानाचा अंधारा, ओसंसित जन्म वाहरा. ते आत्मप्रकाश मंदिरा आतू आणले. एवढा आम्हा तुम्हा थोरू, केला येणे हा उपकारू. म्हणून हा व्यास सहोदरू, गुरुत्वे होय. तेवेची संजयो म्हणे चित्ती, अतिशय हया नृपती. खुपेल म्हणून किती बोलत असो, ऐसी ही बोली सांडिली. मग येरेची गोठी अदरिली. जे पार्थका पुसली श्रीकृष्णाते, याचे जैसे का करणे, तैसी मीही करील बोलणे. एक जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकया सप्तोदशाध्यायः.